सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवरना मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवरना मल्हारी तुझी प्रचंड तुझ्या समोर न गेली ती पण तुला विचारलं बी नाही काही बरोबर नगस आला का तुम्ही असताना असं चार चौकात माझ्या संग बोलणार आहे वय ती अरे जे आहे ते बोललो मी अरे तुला ती विचारत बी नाही आणि उगाच झुरतो तू त्या बानू पाय बस आहे आणि थोबडावर तुझं का वहिनी आहे तुझी ती वहिनीला असं नावानं हाक मारतोस वैर वहिनी वहिनी अरे बघा रे याच्याकडे बघा अरे कशात काय नाही वहिनी रंगा सोड सोड रे रंगा अरे पुण्यांदा नाही बोलणार मी काय म्हणलाच पुण्यांदा बोल अरे नाही नाही बोलणार पुण्यांदा शात काय अन काय सोड सोड रंगा बानू फगस्त माझी आहे फगस्त माझी एक निरोप आहे आज यावं का हो या की सरदारांनी तुम्हाला निरोप दिलेला आहे जेजुरीतली बायका माणसं तुम्हाला भेटायला येतील त्यांना तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे बघायचं आहे आणि हो वटी बी भरायची आहे अहो येऊ द्या त्यांना आम्हालाही त्यांना भेटून खूप आनंदच होईल आणि एक खरं सांगू का तुम्ही सगळ्यांनी आमचा खूप चांगला पाहुणचार केला आम्ही नेवाशाला घरी परत गेलो ना की तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल आम्हाला होय होय अहो तुम्ही आले बसना गडाला काही वेगळी शोभा आली आहे जणू उत्सवच चाललाय मला तर वाटतंय तुम्ही इथं जाऊच नाही अहो जेजुरीतील बायका जर आपणास भेटावयास येणार असतील तर आपल्याकडून काही तयारी नको का आणि ही मायसा आहे तरी कुठे अहो इथेच असेल ती मी पाठवतो लतिकाला बरं येऊ मी या काय ग कसला विचार करतेस
म्हाळसा, तू मला नाही सांगणार? मला त्यांना भेटायचे आहे. त्यांना? त्यांना म्हणजे कोणाला ग? लतिका. म्हाळसा, अगं पण हे कसं शक्य आहे? इथे या जेजुरी गडावर केवढी माणसं आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या मातोश्री. या सगळ्यांना देखत तू कधी भेटणार त्यांना? मला नाही ना, मला त्यांना भेटायचे आहे. अगं हो, पण पण कसं? काय कसं? आज इथून प्रस्थान केल्यानंतर आमची भेट कधी होणार? विवाहास किती वेळ आहे? मी त्यांना कशी पाहणार? हे बघ, तुझी आणि त्यांची भेट कशी घडवून आणता येईल ते आपण ठरवूया. करू काहीतरी. मी एक सांगू, मी शोधत शोधत जाते आणि त्यांना भेटायचा प्रयत्न करते. ते कसं मलाही नाही कळत आहे, पण तू आईला सांग. आईला कळता कामा नये. अरे बापरे, हे फारच कठीण कार्य आहे. ठीक आहे, ही खिंड मी एकटीने लढवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. लतिका, खूप गोड आहेस तू. मी गोड आहे का तू प्रेमात पडलीस? अगं म्हाळसा, जेजुरीत आल्या क्षणापासून कधीही तुझे विस्मरण झाले नाही. परंतु हे मी सांगणार कोणाला? मीही तुझी प्रतीक्षा करत होतोच. परंतु सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपल्यालाही मनुष्य जन्माचे सर्व भोग भोगावेच लागणार, आणि म्हणूनच मी आत्ता तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण करून दिले नाही. परंतु एक गोष्ट निश्चित, तू आल्यानंतरच खऱ्या अर्थाने जेजुरीत कैलास अवतरला. तू पुन्हा प्रस्थान केल्यावर तुझी उणीव मात्र मला प्रकर्षाने जाणवत राहील. ह्या साऱ्यात एक गोष्ट मात्र सांगायची राहूनच गेली. मोहिनी रूपात तू विलक्षण दिसते आहेस. लतिका, म्हाळसा कुठे आहे? हा?
प्रणाम देवा. आपण इथे आहात ह्याची कल्पना नव्हती मला. देवा देवा, टिम्माशेठ यांची स्वारी नेवासेला पुन्हा प्रस्थानासाठी तयार आहे. आपण त्यांना निरोप द्यायला जायला हवं. अहो, झाली का तयारी? नाही, प्रस्थानाची वेळ समीप आलीये म्हणून म्हटलं. हो, होतच आली. बर. मायसा, निघायचं ना आता? आज तुझ्यामुळे जेजुरीत येणं झालं. आता परत जेजुरीत येण्याचा योग कधी येईल कुणास ठाऊक. शिवाय कन्येच्या सासरी पित्याने जलग्रहणी न करण्याचं शास्त्र आहे. पण माझी खात्री आहे तू इथे खूप सुखात राहशील. अक्का, माणसामुळे आपल्याला संपूर्ण जेजुरीगड पाहायला मिळाला. गडावरून किती सुंदर दिसतं नाही सर्वत्र. आणि विवाहानंतर माणसा येथेच राहायला येणार म्हटल्यावर काय छानच आहे नाही का? तुला पण यायचंय माझ्या बरोबर, विसरू नको. चला, निघायचं ना आता? अहो, खरं सांगू का, माझा तर पायच निघत नाहीये इथून. असं वाटतंय की अजून काही काय थांबू शकलो असतो तर. स्वाभाविक आहे. अहो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपल्या कन्येचं होणारं सासर आहे. माझी मायसा आता खऱ्या अर्थाने पाहुणी होणार. जेजुरीत व्यतीत केलेला क्षण आणि क्षण आमच्या स्मरणात राहील. वास्तविक हा कालावधी फक्त 2 दिवसांचा, परंतु ह्या सर्वांशी आमचा वर्षानुवर्षाचा परिचय असल्यासारखं वाटतंय. जेजुरीतून प्रस्थान करताना खूप अवघड जाणार आहे प्रभू. आपली इच्छा असेल तर आपण अजूनही इथे मुक्काम करू शकता. म्हालसा देवी आणि खंडेराय यांचा विवाह होणार, म्हणजेच जेजुरीशी आपले कायमचे नाते जोडले जाणार. नवे, जोडले गेलेच आहे. आपण कधीही गडावर येऊ शकता. मनात कोणताही संकोच नसावा.
आपण म्हणताय ते योग्य आहे, परंतु ते उचित दिसणार नाही. आता हे आमच्या कन्येचे सासर आहे, तेव्हा आता आम्हास आज्ञा द्यावी. खूप लांबचा प्रवास करायचा आहे. आपला प्रवास सुखकारक हो. माळसा, डोळे भरून नीट बघून घे. जेजुरी लाग आणि खंडेरायांना सुद्धा, कारण आता विवाह होईपर्यंत दर्शन काही होणे नाही. जय मल्हार, जय कोट, जय मल्हार. येतो आम्ही. नेवासेपर्यंतचा आपला प्रवास सुखकर हो. आता विवाहाच्या वेळीच आपली थेट भेट होईल. नंदी, 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 नंदी. प्रणाम देवा. नंदी, आमचं एक महत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला येथे बोलवले आहे. आपण आज्ञा करावी देवा. आमची ही भेटवस्तू म्हाळसापर्यंत पोहोचावी अशी आमची इच्छा. आपला मानस पूर्ण होईल देवा. माते, प्रणाम माते. आपण मला ओळखलत का? क्षमा असावी, परंतु मी आपणास ओळखले नाही. आपण मला ओळखलं नसलं तरी मी आपणास ओळखतो माते. मला देवाने आपणापर्यंत त्यांची ही भेटवस्तू देण्यासाठी पाठवले आहे.
खालसा लतिका, चला ग आता, उशीर झालाय. माझे कार्य पूर्ण झाले माते. आता मी आपली रजा घेतो. बोलावे. देवी, आता तुझ्याशिवाय जेजुरीला शोभा नाही.